नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि रोहिलागड केसरी या मैदानामध्ये आलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत विनोद शेठजी दमाय, जे अमरावतीवरून आता या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आलेले आहेत. तसेच पहिल्यांदाच आलेले आहेत बऱ्याच दिवसानंतर. तर यांच्याकडून थोडंसं मार्गदर्शन घेऊ, तसेच माहितीसुद्धा जाणून घेऊ. नमस्कार काकाजी. नमस्कार. आमच्या सर्व प्रेक्षक वर्गांना सर्वप्रथम आपली संपूर्ण ओळख कळवा. मी विनोद किसनराव दमाई. माझं जे गाव आहे ते कुरा म्हणून गाव आहे, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. तर दादा कधी आले बाबा इकडे? आम्ही इथं आलो, काल आलो. आमचे म्हणजे पुष्कळ जुने इकडे दिवाणजी राहत होते, म्हणजे झगडे मामा. त्यांच्या तिथं आम्ही रातभर मुक्काम केला आणि त्याच्या बाद आम्ही इथं मैदानात आलो. आणि 3 फेऱ्यात पहिल्यांदाच आले का यावर्षी? आता तर यंदाच्या वर्षी म्हणतो पहिलाच फेरा आहे. हां, म्हणजे पहिलंच मैदान आहे. हो का? हो, पहिलं मैदान आहे. तर कसा अनुभव आला 3 फेऱ्याचा आज? आजच्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये चांगला अनुभव. आता आमचा पण जो बैल आहे, आता यंदा आम्ही आता जो विकत घेतलेला आहे कैची नावाचा. 15,51,000चा बैल घेतला. हाच बैल होय, कैची नावाचा. हां. आणि आता गट 5 झालेला आहे. गटामध्ये 7व्या गटातनी 7व्या नंबरच्या तासावर होता. आणि कुठल्या बैलाबरोबर होता? आम्ही जीवाबाई म्हणून बैल आहे, सरपंचचा, पुण्याकडला. पुण्याकडला. त्या बैलाचं त्यांना तिकडून बोलवले आणि आपण इकडून? नाही, त्यांनी आम्हाला बोलवलं. तर आम्हाला पण कसं आता आम्ही पण आता जे बैल घेतला, आमचं पहिलंच मैदान होतं. एका मित्रांनी केलं आमच्याला, हसन म्हणून आहे, हसन हिवरा रोहिल्याचे, त्यांनी केलं आहे. आणि हा कुणाच्याकडून खरेदी केलेली आहे कैशीची? ओंकार म्हणून आहे, आपला मेकरपाशी, आंबेवाडी. हो. तिथून मी विकत. म्हणजे बुलढाणा जिल्ह्यावरच? बुलढाणा जिल्ह्यात. तर म्हणजे जसा कैचीची तुम्ही खरेदी केली, तर कैचीबद्दल काय अनुभव आला का? कैचीबद्दल कसं आहे, आता मालूमात होती या 3 फेऱ्यामध्ये जसा चालतो म्हणून. आणि शंकरपटामध्ये पण यांनी पुष्कळ नंबर केलेले आहे. गोगो आणि कैची पळत होता. याच्यासोबतचा गोगो 21 लाखाचा खपला. पहिले मी तो पण गोगो मागितला होता, पण त्यांचं असं म्हणणं पडलं आमचं झालेलं आहे म्हणजे सौदा. त्याच्यानं मग आम्ही त्या विषयावर काही चर्चा केली नाही. तर मग कैचीचा जसं आम्ही आलो, आता माझा एक मुलगा आहे लहान, आदित्य म्हणून, त्याच्यासोबत आलो. प्रमोद भाऊ होते आमच्याले, सुट्टी मेकर आहे. एकनाथ भाऊ होते. त्यांनी एक म्हटलं की बा हा बैल चांगला पण राहील म्हणे यंदा 3 फेऱ्यामध्ये. तर विनोद भाऊ म्हणे तुम्ही घेऊन टाका. आम्ही घेतला ते. जसा तुम्ही या नादात किती वर्षापासून आहात तरी काकाजी? आमचं तर आता हे म्हणजे आमची 5वी पिढी आहे. आता मुलांची 6वी पिढी राहील. 6वी पिढी राहील. मुलांची लागलेली आहे 6वी पिढी. हां. तर तुम्हाला या नादामध्ये अनुभव काय आला म्हणजे या क्षेत्राबद्दल? ह्या क्षेत्रामध्ये कसं, आता ह्या क्षेत्रामध्ये बाकीचे जे बैल जे आहे इथं, बैल तर सगळे चांगले पडतात, पण बाकीचे इथं जे वायदी घेऊन जे बैल टाकतात, त्याच्यामध्ये कसं पळणाऱ्या बैलांची ते जशी पाहिजे वाहवा त्या पद्धतीनं होत नाही. वायदीमुळे? हां, वायदेमुळे. कारण कसं आहे, कोणताही बैल म्हणतो, आता जो बैल म्हणतो एकसारखा नंबर करतात. आता जसं आपल्या शंकरपटामध्ये आपल्या इकडे वायदी चालत नाही, काहीच चालत नाही. जो पहेन तो नंबर कर. तर हा अनुभवाला वायदीचा विषय. तर 3 फेऱ्यामध्ये आता कसं याच्यात कसं आहे, सगळ्यात जास्त यंग जनरेशन आहे. यंग जनरेशनमध्ये ह्या शंकरपटाले पण आणि ह्या 3 फेऱ्याचं जे मैदान आहे याला चांगलं उन्नत, चांगलं करिअर झालेलं आहे. अशा बाबतीत राजकारणापेक्षा जास्त, असं समजा क्रिकेटपेक्षा जास्त उन्नत पब्लिक तुम्हाला ह्या इच्छा मैदानामध्ये दिसून आली. त्या स्टेडियममध्ये नाही दिसत तेवढी. आता जसे नवीन मुलं आहेत, जसं त्यांना हे क्षेत्र टिकवायचं आहे, तर त्यांना काय मार्गदर्शन करा? ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला कधी लहान म्हणजे जे नवीन जनरेशन आहे त्यांना कधी ह्या स्पर्धेमध्ये कधी टिकायचं असेल तर पहिले तुम्ही चांगल्यात चांगल्या उन्नत जातीचे बच्चे घेऊन त्याला घरी उन्नत तुम्ही तयार करा. घरी तयार केल्यावर एखादा जो जुना बैल असते 3 फेऱ्यामध्ये पळणारा या शंकरपटातला, त्या बैलासोबत तुम्ही त्याचे पल्ले काढा. ते पल्ले काढून शानी डायरेक्ट एखादा मला मैदानामध्ये उतरू नका. मैदानामध्ये कधी उतरलं तर मग काय होते, तो बैल जसा 3 फेऱ्यामध्ये गटामध्ये मार खाते, मग त्या मुलांचं पण होतं तिच्यातून मूळ डिस्टर्ब. तर त्याच्यात कसं आहे, कोणत्याही गोष्टीत एका दमानं याच्यातनी समोर जाता थोडं धीरे धीरे कधी गेलं काचवाच्या
कछुए की चाल के हिसाब से कधी जाते हैं तो एक नंबर काम होता है. आणि जसं हे 3 फेऱ्याचे म्हणा किंवा आपल्या शंकरपटाचे क्षेत्र टिकून राहायला पाहिजे त्यासाठी मालकांना काय संदेश द्या? 3 फेऱ्याचं शंकरपटामध्ये कधी तुम्हाला कधी बैल कधी पळवायचे असेल, शंकरपट कधी टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला याच्यात कधी 3 फेऱ्यामध्ये तुम्ही 8 दिवसाच्या बाद या 15 दिवसाच्या बादच एक मैदान करावं 3 फेऱ्याचं. हे रोजचं कसं आहे, आज केलं त्याच्या बाद आपण अधिक दुसऱ्या 5व्या दिवशी करतो, त्याच्यात शंकरपटामध्ये बैल टिकून नाही राहणार आहे. बैलाची रोटीन तुटते हो ना. हां, रोटिंग तुटते. शंकरपटामध्ये लय फास्ट बैल पाहिजे, कारण तिच्या मिलीचा फरक राहते. सेकंड पॉईंटचा फरक आहे. हिच्यात कसं आहे, हिच्यात जो जिता वही सिकंदर आहे, पण तिच्यात म्हणजे एक असं एक कधी म्हणतो आपण तर तिच्यात आपल्या 10 मिली म्हणजे 10-20 मिली निघून जाते. आज महाकाल कशामुळे तुम्ही आणले नाही इथे? महाकालचं आम्ही याच्यासाठी नाही आणला, कारण शंकरपटामध्ये आता यंदा होणं तर महाकाल चांगल्या पद्धतीनं राहील. कारण गेल्या वर्षी पण राहिला. आम्ही गेल्या वर्षी पहिला नंबर, दुसरा आणि तिसऱ्यामध्येच खेळलो. तर कमसे कम आम्ही 70-72 नंबर केले गेल्या वर्षी महाकालवर. आणि आता पण त्याचा एक पैरा होऊन आला होता, वक्तात त्या पैरा झाला होता त्याचावाला. तर थोडंसं एका किंतुबिंतूच्या इशनुसार त्या व्यक्तीने दुसरा पैरा करून टाकला. तर आणि मग आम्ही की तो पैरा केला नाही. त्याच्यापेक्षा बैलाला रेस्ट द्यायचं. आमच्या इकडे छोटंसं एक मैदान आहे 15 ऑगस्टचं, आमच्या डॉक्टर सालंकरनं घेतलेलं आहे. आमचे विदर्भ बैलगाड्या संघटनेचे अध्यक्ष आहे, त्यांनी पण घेतलेलं आहे. आता जसं यावर्षी तुम्ही 3 फेऱ्यामध्ये पहिल्यांदाच आले, तर तुम्ही म्हणजे इकडे यासाठी पैरा वगैरे केले तर कोणी वायदी वगैरे मागितली? नाही, आम्हाला वायदी तर मागितली. आम्ही वायदी मागितली नाही, आम्ही घेतही नाही आणि आम्ही देतही नाही. हां, तरी पण जसा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच आले तर त्रास वगैरे तर आला असेल ना? नाही, आम्हाला काही त्रास नाही. एका शब्दावर एका म्हणजे त्यांनी स्वतःच फोन केला आम्हाला कैची पाहिजे म्हणून. तो पाहिजे म्हणे, तर मग आम्ही पण आताच नुकताच घेतला 2-4 दिवसाचा. मग आता कच्चीचे पेरे काढल्यापेक्षा चला हिच्यात एक त्याचं मैदान करून घ्या. आणि या 3 फेऱ्यामध्ये तर कैचीनं नाव कमावलं, त्यामुळे तुम्हाला अडचण नाही आली पहिली? नाही, तसंही आता कसं गटपात झालेला आहे. आता पाहू शेमीमध्ये काय होते. बाकीचं कसं आहे, वरच्या वाल्याचा आशीर्वादी पाहिजे आणि सगळ्या गडी माणसाची येऊन तर साथ पाहिजे, त्याच्याशिवाय कोणतं मैदान होत नसतं. आता जसं कैची पळायला जाईल म्हणजे तुमच्या नावाखाली तो बैल पडेल, तर त्या बैलाकडून काय अपेक्षा ठेवा? तर त्या बैलापासून आपलं एकच अपेक्षा आहे, त्या बैलानं फक्त आमच्या जसं आमचं 5व्या पिढीचं जसं नाव चालवून आलं, फक्त त्या पद्धतीनं नाव चालवलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत नाव चालवलं पाहिजे. आम्ही बैल की विकत नाही, बस आमच्या घरी आहे, हो जसे पद्धतीनं आलं तसं चालते. आता तरी व्यवसाय वगैरे कोणता करत असता काय? आमचं शेतीचं काम आहे. शेतीचं काम आहे. चिल्लर चालर प्लॉट गिलाट असले ते पण घेऊन घेतो. जमीन गिमीन आली विकायची ते पण आम्ही चालतो, घेतो, विकतो, असं काही विषय नाही. चला, धन्यवाद काकाजी, आम्हाला एवढे मार्गदर्शन केले.